एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पुन्हा एकदा निघालो आहोत रणथंबोरच्या जंगलात. आपल्या रणथंबोर जर्नीच्या पार्ट 2 मध्ये. रिद्धीला क्वीन ऑफ लेक्स म्हटलं जातं, कारण तिच्या झोनमध्ये पद्म तलाव, राजबाग तलाव आणि मलिक तलाव असे 3 तलाव आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलकता, त्या ठिकाणी सगळे जंगलातले वन्यजीव पाणी प्यायला येत असतात आणि आपसुकच वाघाला त्यामुळे शिकारीला वाव मिळतो. आमची सकाळची सफारी पुन्हा सुरू झाली. रणथंबोरच्या जंगलाला ड्राय डिसिडियस फॉरेस्ट म्हणजे कोरडं पानगळीचं जंगल म्हटलं जातं. उन्हाळ्यात अनेक झाडांची पानं गळतात आणि जंगल विरळ होतं. त्यामुळे वन्यजीवांना पाहण्याची शक्यता वाढते. इथल्या जंगलात मेण, धोक, खैर, बेर, ढोकडा, सालर आणि विविध गवतांच्या प्रजाती आढळतात. विशेषतः धोक हे रणथंबोरच्या जंगलातील प्रमुख वृक्षांपैकी एक आहे. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तरी त्यांचा काहीच मागमूस दिसत नव्हता. सफारीची वेळ आता संपायला आली होती. साधारण अर्धा तासच बाकी होता आणि तेवढ्यात तलावाजवळ काहीतरी हालचाल जाणवली. पाहतो तर काय, रिद्धी पाण्याच्या दिशेने येताना दिसली आणि तिच्या पाठोपाठ तिचे एक शावकही आईच्या दिशेने पाण्यात येऊ लागलं. त्यानंतर सुरू झाला त्यांचा पाण्यातला खेळ. ते सगळे कधी पाण्यात खेळत होते, कधी आईच्या मागे धावत होते, कधी एक दुसऱ्यासोबत दंगामस्ती करत होते. आईच्या मागे मागे जाताना शावकांनी केलेला तो निरागस दंगा पाहण्यात एक वेगळीच मजा येत होती. नंतर रिद्धी आपल्या शावकांना घेऊन झोन 2 च्या दिशेने निघाली. तेवढ्यात आणखी एक गंमत पाहायला मिळाली. बहुधा एक शावक मागे राहिलं होतं, त्यामुळे ते आपल्या आईला शोधत येताना दिसलं आणि आई कुठे आहे शोधताना तो कॉलही करत होता. अजून एक आम्हाला गंमत बघायला मिळाली. रिद्धीचं एक शावक तोंडात कॅप घेऊन येताना दिसलं. ती कॅप कदाचित कोणीतरी सफारी करणाऱ्याचीच जंगलात पडलेली असेल. तो ती उचलून घेऊन येत होता. काही थोड्या वेळाने त्यांनी ती खाली टाकून दिली. तर कधी आईने शिकवल्याप्रमाणे टेरिटरी मार्किंगची प्रॅक्टिसही करत होते. जंगलात प्रत्येक क्षणी काहीतरी अनपेक्षित घडत असतं आणि त्या दिवशी आम्हाला अशाच अनेक छोट्या छोट्या पण अविस्मरणीय ऍक्टिव्हिटी पाहायला मिळाल्या. अशा अनेक सुंदर क्षणांचा अनुभव घेत आमच्या सकाळच्या सफारीची वेळ संपली होती. नंतरच्या सफारीमध्ये आम्हाला अजून एक वेगळाच अनुभव आला. रिद्धीचं एक शावक चक्क रस्त्याच्या मधोमध येऊन बसलं होतं. त्यामुळे पुढे जाणारा संपूर्ण रस्ता अडला होता. आता ना गाडी पुढे जाऊ शकत होती, ना मागे सहज वळवता येत होती. जंगलाचा एक महत्वाचा नियम आहे, जर एखादा वाघ किंवा वन्य प्राणी रस्त्यात असेल तर त्याला ओलांडून पुढे जायचं नसतं.
मग कितीही वेळ वाट पाहावी लागली तरी आपण तिथेच थांबायचं. गरज भासल्यास जंगलाच्या गेटवरून वन विभागाला माहिती दिली जाते. पण त्या दिवशी या सगळ्या परिस्थितीतही आणखी एक मजेशीर प्रसंग घडला. तो वाघ रस्त्यावर निवांत झोपला होता आणि त्याच वेळी एक मोर अगदी बिनधास्तपणे त्याच्या समोरून चालत गेला. नुसताच तो चालत नव्हता, ये जा करत होता. आम्हाला वाटलं आता काहीतरी ऍक्शन पाहायला मिळणार. आम्ही आमचे कॅमेरा सरसावले, पण वाघानेही अगदी शांतपणे त्या मोराकडे पाहिलं आणि तो क्युरिओसिटीने फक्त त्याच्याकडे बघतच राहिला. आणि मोरही आपल्याच धुंदीत त्याच्या आजूबाजूला फिरून निघून गेला. कदाचित वाघाचं पोट भरलेलं असेल किंवा त्या क्षणी त्याला शिकार करण्याची अजिबात इच्छा नसेल. पण ते दृश्य पाहताना असं वाटत होतं की हे दोघेही जणू जंगलातले जुने मित्रच होते की काय. जंगलात प्रत्येक क्षणी शिकारीचा थरार असेलच असं नाही. कधी कधी शांतता, संयम आणि सहजीवनाचं सुंदर दृश्यही तितकंच रोमांचक दिसू लागतं. दुपारच्या सफारीत आम्हाला पुन्हा रिद्धी दिसली. तिने कदाचित पिल्लांना कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी ठेवलं असावं आणि ती पुन्हा एकदा शिकारीच्या वाटेवर निघाली. दुपारचं कडकडीत ऊन होतं, पण आपल्या पिल्लांसाठी अन्न मिळवण्याची जबाबदारी तिची होती. काही अंतर गेल्यानंतर रिद्धीची नजर चितळांच्या कळपावर पडली. ती अगदी सावधपणे त्या कळपाचा मागोवा घेऊ लागली. पावली अंतर कमी करत योग्य संधीची वाट पाहत होती. पण नंतर काही गाईड आणि ड्रायव्हरच्या माहितीतून समजलं की रिद्धीने त्यावेळी एका सांबाराच्या शिकारीचा एक असफल प्रयत्न केला होता. जंगलात प्रत्येक वाघाची एक कथा असते, पण काही वाघांच्या कथा पुढच्या पिढ्यांमध्येही जिवंत राहतात. एका सफारीमध्ये आम्हाला रणथंबोरची लेजेंडरी टायग्रेस एरोहेड हिची पिल्लं पहिल्यांदाच पाहायला मिळाली. एरोहेडलाही त्यावेळी 3 छोटी पिल्लं होती, 2 नर आणि 1 मादी. एरोहेडची पिल्लं सुद्धा रिद्धीच्याच पिल्लांच्या वयाची होती. एरोहेड ही रिद्धीची आई. एरोहेड ही रणथंबोर मधील एक प्रसिद्ध वाघीण होती. पण दुर्दैवाने तिच्या आयुष्याचा शेवटचा काळ होता हा, कारण की तिला गंभीर आजाराचा सामना करावा लागत होता. बोन कॅन्सरमुळे तिच्या हालचालींवर परिणाम झाला होता. चलो जल्दी जल्दी पीछे लो, ये काट नहीं चाहिए. आ जाओ जल्दी, फटाफट फटाफट आओ, आ जाओ जल्दी. हाँ, बस आम्हाला एक आयकॉनिक फ्रेम हवी होती. राजबागच्या ऐतिहासिक अवशेषांसमोर चालणारा वाघ. आणि नशिबाने ती मिळाली देखील. वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये काही फ्रेम्स आपण प्लॅन करतो, पण काही फ्रेम्ससाठी फक्त नशीब आणि योग्य क्षणाची साथ लागते. वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये आपण एका सुंदर सायटिंगची वर्षानुवर्ष वाट पाहतो, पण या 12 सफारींमध्ये एकाच कुटुंबाच्या इतक्या वेगवेगळ्या आणि इतक्या जवळच्या सायटिंग्स पाहायला मिळणं हा माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता. रणथंबोरचा हा प्रवास इथेच संपवते, पण जंगलाचा हा प्रवास मात्र इथे संपत नाही. लवकरच तुम्हाला मुंबईतल्या माणसांच्या जंगलातलं एक वेगळंच जंगल पाहायला मिळणार आहे माझ्या पुढच्या ब्लॉगमधून.
आणि तुम्ही जर रणथंबोरचा पार्ट 1 पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की पहा. अशाच अनेक सुंदर जंगल कथा आणि वाईल्ड लाईफ ॲडव्हेंचरससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की फॉरवर्ड करा. पुन्हा भेटूया एका नव्या जंगलात, एका नव्या प्रवासात आणि एका नव्या वाईल्ड लाईफ स्टोरी सोबत. तोपर्यंत थँक्यू.